नमस्कार मंडळी. तर आपण बसलेलो आहे अशा प्रकारे बसमध्ये. बस पूर्णपणे खाली आहे आणि ही निघणार आहे संभाजीनगरवरून बीडसाठी. तर आपले पायलट इकडे बसलेले आहेत. आपण पायलट सोबत चर्चा करूया. तोपर्यंत आपण पॅसेंजरशी काहीतरी बोलूया. पॅसेंजर आलेले आहेत आणि येऊ द्या. वा वा वा, छान छान छान. आणि पायलट खूप विचार करत आहेत, तर आपण त्यांना जास्त डिस्टर्ब नाही करणार. त्यांचा विचार पूर्ण होऊ देऊ. आणि अशा प्रकारे मला काही गोष्टी तुम्हाला महाराष्ट्र परिवहन, जी आपली लाल परी आहे, अवघ्या महाराष्ट्रभर फिरत असते, तिच्याबद्दल थोडीशी प्रतिक्रिया काय आहे जनमनामध्ये, ती आपण थोडीशी मांडणार आहे. आणि बऱ्याचशा लोकांची आता लगबग चालू झालेली आहे बसमध्ये येण्यासाठी. आपण थोडा वेळ वाट बघूया की काय काय घडतंय. इकडे संभाजीनगर ते कळंब ते संभाजीनगर असे दोन्ही केज, छत्रपती संभाजीनगर अशा गाड्या लागलेल्या आहेत. आणि बाकीच्या गोष्टी नंतर बोलूया. ठीक आहे, धन्यवाद. चला 2 मिनिटं लक्ष असू द्या. आपल्यासाठी आयुर्वेदिक रोलर आणलेले. आयुर्वेदिक रोलर विकण्यासाठी आलेले आहेत दादा. तर त्यांचं काय मत आहे? अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, तुमची प्रमोशन करू शकता इकडे. प्रमोशन करा. अच्छा, ओके. आता नंतर आता पवन पाखरे तुमचं नाव आहे आणि तुम्ही काय विकता साहेब? आम्ही आता हे आयुर्वेदिक रोलर आणलेले. कुठं नको दत, कमर दत. तर माझ्या बंधू भगिनींना, महाराष्ट्रातले जे कोण लोक बघत आहेत, त्यांना विनंती आहे की तुम्ही डॉक्टर किंग नावाचं जे पदार्थ आहे तो आपण बघू शकता. सर विकतायत. तुमचं काय म्हणणं, काय काय नाही राहतं वगैरे? याचे सर्व जे काही आपला त्रास असतो बघा, ते सर्व राहून जातो. गुडघे, कंबर, मान, पाठ साठी. चालेल, तुम्ही विकायला चालू ठेवा. बरं. तर मंडळी, तो जो प्रॉडक्ट बघितला तुम्ही तो विकू शकता. मामा इकडे बघत आहेत, मामांना काय बोलायचं असेल तर. मामा, माईक तुम्हाला देऊ का बोलायला? महाराष्ट्र बघतोय, तुम्हाला काय बोलायचं असलं तर बोलू शकता. महाराष्ट्र बघतोय, तुम्हाला काय बोलायचं असलं बघू शकता. न्यूज मध्ये येईल मस्तपैकी. असं का? हा, काही बोलायचं असेल, लोकांना काय सांगायचं असेल. महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचीच कमतरता नाही. पाऊस नाही ना. बरोबर. मराठवाड्यात लगेच पाणी नाही, प्यायला सुद्धा पाणी नाही. अवघड आहे. मग कसं करायचं सरकार पब्लिक? त्याच्याबद्दल काय करू शकतं साहेब? आता शासन त्याच्याबद्दल तर काही करू शकत नाही. हा, मग आपण जनमनामध्ये काय भावना? जर आता पिकत धोक्यात एकदम आता सध्या. बरं. मग हा, सोयाबीनला बहार लागला, ते कपाशीला मवा पडून सारा जळमट होऊ लागले आता. अवघड आहे. हा, आता काही त्याचं हे नाही राहिलं. आपण एक जनसामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो याच्याबद्दल? आपण तर काय, आपल्या हातात काहीच नाही. आपण काही करू शकत नाही ना. सरकार काय करू शकतं? सरकार काय लक्ष देतं, पण कधी अवेळी टाइम उगून सारं. अवघड आहे. शेतकरी आता सध्या संकटात सापडले. खताचे भाव कुठे गेले, 22,500 एक बॅग झाली.